मी हेमा. माझ्या इटकिट कुकिंगमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. आज आपण कॉर्नची भजी कशी करायची ते बघणार आहोत. हे इथे मी 1 वाटी कॉर्न घेतले, ते स्वच्छ धुवून घेतले. इथे गॅसवर मी थोडं पाणी गरम करत ठेवले. त्याच्यामध्ये हे कॉर्न घालून आपण एक 2-3 मिनिटं ते चांगले मऊ करून घेऊया. हे पाण्याला उकळी आलेली आहे. 1-2-3 मिनिटं आपण ते जरा मऊ करून घेऊ. हे आता 2-3 मिनिटं हे कॉर्नचे दाणे मी उकळवले. ते आता आपण चेक करूया किती मऊ झाले. मऊ झालेले आहे. गॅस बंद करते. आता ह्याच्यातले पाणी काढून टाकून आपण थोडे थंड करून घेऊया आणि मग पुढचं साहित्य त्याच्यामध्ये मिसळूया. इथे ही अर्धी वाटी मी शिमला मिरच घेतले बारीक चिरून. ही इथे थोडीशी कोथिंबीर, हा पातीचा कांदा एक घेतला 1 वाटी चिरून. हे कॉर्नफ्लॉवर आहे 3-4 चमचे. हे 1 वाटी बेसन. हे चवीप्रमाणे मीठ, हळद अर्धा चमचा, 1 चमचा तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. आणि हा थोडासा इनो. आता आपण हे सगळं साहित्य ह्याच्यामध्ये एकत्र करून घेऊया. हे दाणे आता गार झालेले आहेत. आपण हे साहित्य एकत्र करूया. 1 वाटी बेसन, कॉर्नफ्लॉवर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही तांदूळाचं पीठ जरी वापरलं 2-3 चमचे तरीसुद्धा चालेल. त्याने ही भजी कुरकुरीत होतात. पातीचा कांदा, कोथिंबीर, शिमला मिरचने चव खूप छान येते. तिखट, हळद आणि मीठ. आधी आपण हे कालवून घेऊया. हे मिक्स करून झालं आहे. आता आपण ह्याच्यामध्ये लागेल तसं थोडंसं पाणी घालूया. हे पीठ भिजवण्यासाठी मला अगदी थोडंसं पाणी लागलं, पाव वाटी. आता आपण हा सोडा घालूया ह्याच्यामध्ये. तुम्हाला जर सोडा नसेल वापरायचं, नाही वापरला तरी पण चालेल. कॉर्नफ्लॉवरमुळे भजी कुरकुरीत होतातच. ॲक्टिवेट करण्यासाठी थोडंसं पाणी घालूया. परत मिक्स करून घेऊया. आता इथे गॅसवर मी तेल गरम करत ठेवले. चेक करूया आपण. चांगलं तापले. पटकन भजी वर आलं. ते भजी तळून घेऊया. आता ही भजी आपण छानपैकी तळून घेऊया दोन्ही बाजूनी. मी इथे अख्ख्या दाण्याची भजी करते आहे, म्हणून मी ते दाणे जरा मऊ करून घेतले. तुम्ही जर ते मक्याचे दाणे क्रश करून घेणार असाल तर मग ते मऊ नाही केले तरी चालतात. क्रश केल्यामुळे ते थोडे बारीक होतात, त्यामुळे ते तळताना आपोआप शिजतात. जर अख्खे दाणे घेतले तर ते शिजायला वेळ लागतो, म्हणून मी ते थोडेसे उकडून घेतले. ही दोन्ही बाजूनी छान तळून झाली आहे भजी. आता ही काढून घेऊया आपण. अशाच पद्धतीने आपण ही बाकीची पण भजी तळून घेऊया. आता दुसराही घाणा करून घेऊया आपण. ही पण भजी आपण काढून घेऊया. भजी तळताना कधी एकदम मोठा गॅस ठेवायचा नाही, नाहीतर मग ती आतून तशीच राहतात कच्ची आणि वरून करपतात. म्हणून गॅस भजी सोडल्यानंतर थोडासा कमी करून मध्यम आचेवर सगळी तळायची, म्हणजे ती आतपर्यंत छान तळली जातात. अतिशय साधी, सोपी, झटपट बनणारी अशी कॉर्न भजी आपली तयार झालीत. तुम्ही रेसिपी नक्की करून बघा. ज्यांनी अजून सबस्क्राईब केलं नाही त्याने माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.